कापडिया दड 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 पळ सुटला काही काळा बापुडिया. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा वर्ष 14वी. आज आपण 9व्या मुक्कामाला जात असताना पुण्य पावन भीमा आणि भामा या दोन नदीच्या संगमावर आलेलो आहोत. भीमा ही भगवान महादेवापासून जन्माला आलेली आणि भामा ही सूर्याची मुलगी. आता ती सूर्याची मुलगी कशी काय हा सगळा इतिहास तुम्हाला इथं नाही, शैलेश्वरा पुढं सांगतो तिथं पुढं. आता हे संगमेश्वर आहे. माणसाने घरी स्नान करण्यापेक्षा ओढ्याला स्नान करावं, ओढ्यापेक्षा माणसाने नदीला स्नान करावं, नदीपेक्षा माणसाने तीर्थाला स्नान करावं आणि तीर्थापेक्षा दोन तीर्थाचा जिथं संगम आहे तिथं स्नान करावं. संगमाचं स्नान सहज संगम तुका म्हणे तो उत्तम, असं संगमाचं खूप मोठं महत्त्व असतं. आणि मग या संगमावर आपण आलो आहोत आणि इथं पूर्वी आपण 2दा-3दा आलेलो आहोत प्रदक्षिणा करताना, परंतु थोडासा उशीर व्हायचा म्हणून मग आपण इथून पुढे जायचो. या अलंकापुरीला 10-12 शिवलिंगाचा वेळ आहे. आपण अलंकापुरीवर निघालो का पहिलं शिवलिंग लागत आपल्याला मातुरलिंग, दुसरं मरकळचा सोमेश्वर, तिसरं संगतीतल्या भीमा आणि इंद्रायणीच्या संगमावरला संगमेश्वर तिसरा, वाघोलीचा वाघेश्वर चौथा, आपल्या पुण्यातला नागेश्वर 5वा, पुण्यातला पुणेश्वर 6वा, सोमेश्वरवाडीचा सोमेश्वर 7वा, पुढे गेल्यावर मग इंद्रेश्वर 8, ब्रह्मेश्वर 9, काल सिद्धेश्वरचा खेडचा सिद्धेश्वर 10 आणि आज हा संगमवाडीचा संगमेश्वर 11 आणि शैलेश्वर 12. अशा 12 जसे 12 ज्योतिर्लिंग भारतात प्रसिद्ध आहेत तसे इथं 12 शिवलिंगाचा वेळ आहे आळंदीला. आणि ह्या सगळ्या शिवलिंगाला घेतल्याशिवाय ही प्रदक्षिणा पूर्ण होत नाही आणि म्हणून आपण इथं आलो आहोत. आता अभंग होईल, येथील सर्व इतिहास तुम्हाला पुढे ऐकायला भेटत. रामकृष्ण.